आता सगळं झालं होतं की सर्वाईव्ह स्वतः पंक्चर काढायला बसला होता. जयश्राम पब्लिक सर्वायवर आपण आज आलो होतो गाडीचे इंजिन ऑइल बदलायला. आपण शॉपवर येऊन पोहोचलो. तेवढ्यात आपल्या भावाने पुढची प्रोसेस चालू केली होती इंजिन ऑइल बदलायची. मग काय भावाने पहिले खालचा वॉल उघडला आणि काळं ऑइल काढून घेतलं. म्हणजे जुनं ऑइल होतं ते काढून घेतलं. ऑइल पास होतं काय एवढं काळं होतं. ऑइल तर काय झालं होतं पण त्याच्यासोबत असलेलं ऑइल फिल्टर पण काय झालेलं होतं. नंतर मग काय आपण आपल्या गाडीमध्ये मस्त हिरो आपलं टाकत होतं. म्हणजे इंजिन ऑइलच टाकत होतं. इंजिन ऑइलचं काम संपल्यानंतर आपण पहिले आलो होतो. गाडीचे थोडेसे सॉकेट्स वगैरे बदलले, थोडे खराब झाले होते. हे भाऊनी सॉकेट पाहिलं तर खराब झालं म्हणून आपण नवीन सॉकेट टाकलं होतं. आणि मग आपण आपल्या जी वॅगनला टर्न मारून आपण आपल्या घरी आलो होतो. घरी आल्यानंतर आपल्याला कळलं होतं की आपली डाऊन पंक्चर आली होती म्हणून आपण पंक्चर काढायला आलो होतो. आपण गाडी ढकलत पोहोचलो पंक्चरच्या शॉपवर. लगेच गाडी लावली आणि काकाने लगेच पंक्चर काढायला सुरुवात केली होती. मग काय टायरला गाडीपासून जुदा केल्यानंतर काकाने टायर उघडायची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात आपला डॉनचा विषय एवढा खतरनाक की आपल्या डॉनला डबल स्टँड नाही म्हणून आपण डायरेक्ट गाडीचं जॅक लावला होता आपल्या डॉनला. काकांना थोडी मदत वगैरे करायला गेलो. काकांनी आपलं बुंगच मारून टाकला. आपण थोडं पंक्चर वगैरे पाहिलं. काका म्हणतो काढ म्हणे. नंतर मग काय सर्व बसला होता पंक्चर काढायला. पंक्चर वगैरे काढून झाल्यानंतर आपल्या मस्त भावाने लगेच पेमेंट वगैरे केलं आणि आपण निघालो होतो आपल्या घरी जायला. आणि हा पब्लिक तुम्हाला पण आपले ब्लॉग आवडत असेल तेवढं आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.